बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। यामुळे राजकारण तापलंय। एकीकडे बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, तर दुसरीकडे बीडमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यात झाल्याचं पाहायला मिळतंय। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावात सरपंचांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। मेसाई जवळगा गावच्या सरपंचांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। नेमकं काय घडलं? धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यात मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले। मध्यरात्री 1च्या सुमारास बारोळ गावाजवळ ही घटना घडली। नामदेव निकम हे मध्यरात्री गाडीने प्रवास करत होते। त्यांच्यासोबत त्यांचा भाऊही गाडीत होता। यावेळी अचानक काही गुंडांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला। या गुंडांनी दगडाने गाडीच्या काचा फोडून गाडीत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला। पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार नामदेव निकम बारोळ हे मेसाई जवळगा गावच्या दिशेने जात होते। ते गाडी चालवत असताना मध्यरात्री अचानक त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी 2 बाईक आल्या। बाईकवरचे लोक हॉर्न वाजवत होते। त्यांना पुढे जायचे असावे असं समजून त्यांनी गाडीचा वेग कमी केला, पण त्या बाईकस्वारांनी डाव्या दरवाजाची काच दगडानं फोडली। त्यानंतर पेट्रोलचे फुगे गाडीत टाकले। यानंतर नामदेव बारोळ यांनी गाडीचा वेग वाढवला। त्यावेळी बाईकवरच्या गुंडांनी आमच्या गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकली। अंड्यांमुळे काच खराब झाल्यानं आम्हाला गाडीचा वेग कमी करावा लागला। त्यानंतर बाईक जवळ आणत गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला असं नामदेव यांनी सांगितलं। परिसरामध्ये भीतीचे वातावरण। नामदेव निकम बारोळ यांच्यावरील हा हल्ला पवनचक्कीच्या वादावरून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता धाराशिवमध्ये घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। या प्रकरणी पोलीस कारवाई करत गुन्हेगारांना कधी ताब्यात घेतील याकडे स्थानिकांचं लक्ष लागलंय। तुळजापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज।